बौद्ध लेण्यांचे तात्काळ संवर्धन करा यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलन करण्यात आले। यामध्ये बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सामाजिक कार्यकर्ते मिलिंद आहिरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। यावेळी दीपक गायकवाड, शैलेंद्र मोरे, महेंद्र कांबळे, सचिन साठे, श्रीनाथ कांबळे व महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धक समूह उपस्थित होते। घोरावडी, बेडसे, कार्ला, भाजे, पाटण, बौद्ध लेणी, मुंबई पुणे महामार्गावर त्वरित दिशादर्शक फलक लावण्यात यावेत। येळघोल, शिरवळ तसेच कराड तालुक्यातील दुर्लक्षित बौद्ध लेणी संरक्षित तथा संवर्धित कराव्यात। जुन्नर तालुक्यातील आंबा, अंबिका, भीमाशंकर, भूतलेणी यांना जोडणारा उत्कृष्ट दर्जाचा रस्ता बनवण्यात यावा। तसेच विजेची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवावी। भंडारा डोंगर, देहुरड बौद्ध लेणी अतिक्रमण काढून तेथील प्राचीन बौद्ध स्तूपाचे संवर्धन तथा येण्या जाण्यासाठी रस्ता व विजेचे पथदिवे उभारण्यात यावेत। कोंडाणे लेणी, कर्जत येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते, त्यामुळे लेणीची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी। जुन्नर तालुक्यातील सुलेमान टेकडीवर असणाऱ्या बौद्ध लेणीस जाण्यासाठी रस्ता नसल्याने अभ्यासक पर्यटक यांची गैरसोय होत आहे आणि सद्यस्थितीत लेणीवर जाणे जीवावर बेतू शकते, यासाठी तेथे स्वतंत्र रस्ता आणि संरक्षक कठडे उभारण्यात यावेत। प्राचीन बौद्ध वारसा व त्याचा अभ्यास जनसामान्यास कळण्यासाठी संरक्षित लेणीवर पुरातत्व खात्यामार्फत प्रशिक्षित गाईड नेमण्यात यावेत। प्राचीन जंबूद्वीपातील सर्वात मोठा स्तूप असणारी कार्ला बौद्ध लेणी आणि तिच्यावर असणारी बौद्ध समाजाची आस्था लक्षात घेता येथे दोन समाजात अन्यायाने उद्भवणारे वाद आणि लेणी संदर्भातील अतिक्रमित बाबी यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून दोन्ही समाज बांधवात प्रेम भावना निर्माण होण्यास मदत होईल। बौद्ध अनुयायी, अभ्यासक, पर्यटक यांना सुरक्षा रक्षकांच्या अरेरावीची नेहमीच सामना करावा लागत आहे, त्यामुळे दोन्ही गटात नेहमी वाद होताना दिसत आहेत। ते थांबवण्यासाठी खाजगी कंपनीला दिलेले टेंडर काढून पुरातत्व खात्याने स्वतःचे सुरक्षा रक्षक नेमावेत। प्रत्येक लेणीवर पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, पार्किंग व्यवस्था करण्यात यावी। विविध लेणींवर असणारे शिलालेख तसेच प्राचीन शिल्प जतन करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी। अवघड अति उंचीवर असणाऱ्या लेणी पाहण्यास जाणाऱ्या पर्यटक आणि वृद्धांसाठी रोपवेची सुविधा सुरू करण्यात यावी। कार्ला, भाजे, बडसे या बौद्ध लेण्यांचा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास लोकशाही मार्गाने राज्यभरात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। या आंदोलनात राज्यभरातील बौद्ध कार्यकर्ते, अभ्यासक, विविध पक्ष संघटनांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सेव्ह बुद्ध केव्ह अँड हेरिटेज या संस्थेच्या वतीनं आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। आज पुण्यामध्ये या पाताळेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या आर्किओलॉजी ऑफिसच्या बाहेर सेव्ह बुद्धा केव्ह अँड हेरिटेज या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातून लेणी संवर्धक आणि पाली भाषेचा अभ्यास करणारे सर्व या ठिकाणी बुद्ध बांधव, धम्म उपासक आलेले आहेत। आज हे या ठिकाणी हे जे आंदोलन घेण्याचं कारण असं आहे की आर्किओलॉजी डिपार्टमेंट हे जे आमच्या लेण्या आहेत पुणे जिल्ह्यातील बौद्ध लेण्या आहेत आणि ह्या लेण्यांचं जतन आणि संवर्धन व्यवस्थितरित्या करत नाही। त्या ठिकाणी लेण्यांचं विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि सरकार एका बाजूला गड आणि किल्ल्यांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहेत, पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 30,000 कोटी रुपये खर्च करत आहेत आणि या आपल्या पुणे जिल्ह्यात असलेल्या बौद्ध लेण्या म्हणजे आपला वारसा आहे, हा गौतम बुद्धांनी या आपल्या समस्त भारताला, जगाला जो शांतीचा संदेश दिला त्याचं हे प्रतीक आहे, हा पुरावा आहे आणि म्हणून हा नष्ट करण्याचा या ठिकाणी हा जो काही समाजकंटकांचा प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आणि पुरातत्व खात्याने त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सर्व लेणी संवर्धक आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। माझं या आजच्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की या संवर्धन जे आहे लेण्यांचं हे सरकारने त्वरित करावं, याचं विद्रुपीकरण थांबवावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेण्यांकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता करावा, त्या ठिकाणी दिशादर्शक फलक करावेत, ही आमची मागणी आहे। आणि जर या पुरातत्व खात्याने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही सर्व लेणी संवर्धक या ठिकाणी मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुंबईमध्ये त्यांच्या हेड ऑफिसला मोठं आंदोलन करणार आहोत, ही त्यांनी दखल घ्यावी। माझं आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना, केंद्र सरकारला एवढंच सांगणं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या वेळेस परदेशात जातात त्यावेळेस ते सांगतात की मी बुद्धाच्या भूमीतनं आलेलो आहे, तर या
सरकारला मला एवढंच सांगणं आहे की ज्या तुम्ही परदेशात गेल्यानंतर बुद्धाच्या भूमीतनं आलेलं असं सांगत आहात, तर त्या ठिकाणी बुद्धाचा हा जो वारसा आहे, गौतम बुद्धांच्या ज्या लेण्या आहेत याचं देखील जतन केलं पाहिजे, त्याचं विद्रुपीकरण थांबवलं पाहिजे, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि आपल्या माध्यमातून या सरकारला आमचा इशारा आहे की जर या बुद्ध लेण्यांचं जर आपण जतन आणि संवर्धन केलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू, एवढंच या ठिकाणी सांगतो. मी सूरज रतन जगताप, लेणी अभ्यासक, मुंबईमधून आलेलो आहोत. आज इथे सेव्ह बुद्धा केवच्या माध्यमातून जे काही जन आक्रोश मोर्चा आणि धरणे आंदोलन आम्ही जो इथे आयोजित केलेला आहे, इथे फक्त सेव्ह बुद्धा केव ही एकटी संघटना नसून संपूर्ण राज्यामध्ये विविध क्षेत्रांमधले जी संघटना आहेत, मग कोणी स्थापत्यकलेवरती, कोणी शिल्पकलेवरती, कोणी मग त्याच्यामध्ये असलेल्या विविध कंगोरे आहेत लेण्यांमधल्या, याच्यावर काम करणाऱ्या सर्व संघटना आज एकत्रितरित्या इथे आलेल्या आहेत. ही फक्त सुरुवात आहे. याच्यानंतर आम्ही जर भारतीय पुरातत्व खात्याने आत्तापर्यंत जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे याच पद्धतीने ते जर करत राहिले तर पुढच्या काळांमध्ये आम्ही मोठ्या स्वरूपाचं जनआंदोलन उभं करण्याच्या मनस्थितीत आहोत. आज आमच्या ज्या विविध मागण्या आहेत, या काही प्रमुख मागण्या आहेत, याहीपेक्षा आमच्या इतरही मागण्या आहेत ज्या पुरातत्व खात्यांनी मान्य करणे गरजेचं आहे. कारण की जर भारतीय सांस्कृतिक ठेव जर बघितली तर आपल्या स्थापत्यकला, शिल्पकला यांची जी सुरुवात होते ही बौद्ध लेण्यांपासून होते. भारतीय पुरातत्व खात्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. आम्ही ती सांगायची आवश्यकता नाही आहे, त्यांना याहीपेक्षा अधिक चांगली माहिती आहे. आणि आमच्या लेण्यांवरती आणि आमच्या शिल्पांवरती जे गैरकृत्य केलं जातं ते त्वरित थांबवणं आवश्यक आहे. आम्ही सर्वजण बुद्धांचे अनुयायी असल्याकारणाने तुम्ही जर पाहिलं तर आम्ही सगळेजण पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये आलेलो आहोत. कारण पांढरं शुभ्र हे वस्त्र शांततेचं प्रतीक आहे आणि आम्ही शांततेच्या माध्यमातून संविधानिक पद्धतीने आज इथं आमचं सर्व मांडणी, आमचे जे मुद्दे आहेत ते सांगण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्वरित आमची ती ज्या मागण्या आहेत या सगळ्या पुरातत्व खात्याने मान्य करायला हवेत. आपल्याला सांगू इच्छितो की युनेस्कोमध्ये ज्या काही नोंदी होतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लेण्यांची नोंदणी केली जात नाही आहे. तर आपल्याकडे जागतिक ठेवा अशा अनेक लेण्या आहेत. जसं आपण आता आज इथे पुण्यामध्ये आहोत, इथूनच जवळ असलेल्या मावळमधली जी अत्यंत महत्त्वपूर्ण जागतिक ठेव आहे ती म्हणजे लोणावळ्याजवळची कार्ला लेणी. या कार्ला लेणीला जागतिक पटलावरती ओळख आहे. तिच्यामध्ये अनेक शिल्प आहेत, शिलालेख आहेत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावरची लेणी आहे. तर तिला देखील युनेस्कोमध्ये तिचं नोंद असणं आवश्यक आहे. पण ती देखील युनेस्कोमध्ये न गेल्या कारणाने बौद्धांमध्ये तिचा असंतोष आहे. तसेच मुंबईमधली कान्हेरी लेणी आहे जी आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेली तिकडची प्राचीन काळातली विद्यापीठ होती, ती देखील युनेस्कोनी नोंद करणं गरजेचं आहे. पण भारतीय पुरातत्व खातं या सर्वांकडे दुर्लक्ष करतं आणि याची परिसीमा या आज आंदोलनामध्ये झालेली आहे. तर मी सर्व लेणी संवर्धकांच्या वतीने आज इथे सांगू इच्छितो की जर आपण असंच झोपेचं सोंग घेतलं तर पुढच्या काळामध्ये मोठं जनआंदोलन आम्ही उभं करण्याच्या तयारीत आहोत.